श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावशाली असा एक उपाय सांगत आहे. जर तुमच्याकडून चुकून जर नाही उपवास जमत असेल किंवा तुम्हाला उपवास सांगितला नसेल किंवा प्रत्येक जण उपवास करेल असं सुद्धा नसतं. जर उपवास जमत नाही, कुठल्या सेवा जमत नाही, पण इच्छा मात्र भरपूर आहे की या दिवशी तरी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठला ना कुठला छोटासा का होईना पण हा उपाय करायला पाहिजे. आणि तुमच्याकडून दिवसभरात काहीच होऊ शकत नाही, कारण आपण सांसारिक माणसं आहोत आणि सांसारिक माणूस म्हटलं तर आपल्याला काम आलंच. प्रत्येकाला काम असतंच. कोणाला जॉबला जायचं असेल, भरपूर असे कामं असतात आणि दिवसभरात नाहीच आपल्याकडून सेवा होऊ शकत. तर तुम्हाला कुठला एक उपाय करायचा आहे, तो बघूया. त्यासाठी शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे. तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात कुठलीच सेवा नाही जमली, म्हणजे तुमच्याकडून महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक नाही झाला किंवा मग ज्या आपण वस्तू जर सांगितलेल्या तांदूळ, गहू, गुलाबाचे फुलं किंवा कमळगठ्ठ्याचे मणी, ह्या ज्या वस्तू आपण सांगितलेल्या आहेत, ह्या तुमच्याकडून नाही अर्पण करता आल्या किंवा सेवा नाही झाली, तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्हाला जो आजचा उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे. या उपायाने काय होणार? या उपायाने तुमच्या घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मीचा वास राहणार. तुम्ही जेवढा पैसा कमवता ना त्याच्या दुपटीने तुमच्या घरामध्ये पैसा येणार. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की एवढा पैसा तुमच्या घरामध्ये अचानक मध्ये येतो कुठून. कारण काम तुम्ही तेच करता, पण पैशामध्ये वृद्धी होणार. जो पैसा आहे तो पैसा टिकून राहणार. यासाठी हा उपाय केला जातो. आता हा उपाय केव्हा करायचा आणि कोणी करायचा? तर घरातील कोण्याही एका व्यक्तीने हा उपाय करायचा. म्हणजे घरातील स्त्रीने करा, पुरुषाने करा किंवा मग स्त्री पुरुष दोघांनी करा तरी सुद्धा चालेल, पण मात्र हा उपाय आवर्जून करा. मग बघा, यासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे. तुम्हाला कुठलाही एक रुपया सुद्धा खर्च करायचा नाही. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक धोत्र्याचं फळ, जे तुम्हाला कुठंही सहज एखाद्या झाडाला मिळून जाईल. आणि हे फळ घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. सकाळी आणून ठेवलं तर चालेल, म्हणजे सकाळी आणून ठेवा. हा जो उपाय करायचा आहे, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. रात्री 12 म्हणजे 12 वाजताच. मग 11ला करू का? आम्हाला लवकर झोपायचं असतं, 10 वाजता करून घेऊ का? किंवा मग लेट झालं 1 वाजता करू का? 12:30 करू का? बिलकुल नाही. तुम्हाला 12 सांगितलं, 12लाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 12 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रात्री 12 वाजता शिव मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला एक धोत्र्याचं जे फळ आहे ना, म्हणजे जे काटे असतात त्याला हिरवं, ते फळ तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये हळदी असतेच. हळदीमध्ये ते फळ पूर्ण डुबून घ्यायचं. पूर्ण चारही बाजूला त्या फळाला हळदी लागलं पाहिजे असं तुम्हाला त्यावर हळदी टाकायची आहे. आणि बरोबर रात्री 12 म्हणजे 12 वाजताच तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन ते फळ जे आहे ते शिवपिंडीवर ठेवायचं आहे. प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी राहो, अखंड लक्ष्मीचा वास आमच्या घरामध्ये राहो. लक्ष्मी जी आहे ती स्थिर स्वरूपामध्ये आमच्या घरामध्ये राहिली पाहिजे, असं तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. आणि 5 मिनिटामध्ये 2 मिनिटच ठेवलं तरी सुद्धा चालेल. 2 मिनिटं ठेवायचं, लगेच उचलून घरी घेऊन यायचं. जर तुम्ही प्रहरची सेवा करत असाल, जे मी आपल्या चॅनलवर अगोदरच व्हिडिओ अपलोड केला आहे, काल किंवा परवाचा व्हिडिओ आहे, बघून घ्या. 4 प्रहरची जर सेवा असेल तर तुम्ही नक्कीच सकाळी लवकर उठून तो सुद्धा उपाय करू शकता. पण तुम्ही उठणार नसेल तर ते तुम्ही जे फळ शिवमंदिरामधून घरी आणलं आहे ते एका लाल कपड्यामध्ये घ्यायचं, बांधायचं आणि तुम्ही जिथं पैसा ठेवता, जिथं तुमची तिजोरी आहे, त्या तिजोरीमध्ये ते फळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. मग वर्षभरामध्ये बघायचं की तुम्हाला काय अनुभव आला आहे ते. जे मागच्या वर्षीचं फळ असेल ना, किंवा ज्यांनी केला असेल हा उपाय किंवा ज्यांनी केला नाही, आता जर हा पूर्ण वर्षभर तिथंच राहू द्यायचं. पुढच्या वर्षी जेव्हा महाशिवरात्री येईल तेव्हा परत हा एक उपाय करायचा आणि नवीन फळ त्या तिजोरीमध्ये ठेवायचं. जुनं जे फळ असेल ते
शिवलिपिंडीवर अर्पण करून द्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील. धन आकर्षित हे फळ करत असतं. हा उपाय करत असताना कुबेर भंडारीचं नाव घ्यायचं आहे. कुबेरेश्वर महादेवाचं नाव घ्यायचं आहे. मग बघा तुमचा कुबेरचा खजाना भरतो की नाही. हा उपाय आवर्जून या उपायाने आतापर्यंत बरेचसे लोकांना खूप अनुभव आले आहे. मी सुद्धा हा उपाय करणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा उपाय करा. आणि कोण कोण हा उपाय करणार आहे त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. ज्यांचा उपाय मागच्या वर्षी केला असेल त्यांना कुठले अनुभव आले त्यांनी नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. आपण ते सर्वांसोबत शेअर करूया. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.